सुधीर सुधीर सुधीर, अरे तुझे ते बिनबुडाचे आरोप आणि माझ्यावर लादलेला तो मानहानीचा दावा कोर्टात सिद्ध होईपर्यंत हा हा आमदार सुभानराव देशमुख स्वस्त बसणाऱ्यांपैकी नाही. हे सगळं मला वीरच्या कानावर घातलंच पाहिजे. वीर, हे वीर, सपना, अगे सपना, तुमची हाक ऐकण्यासाठी ते दोघेही घरात नाही. अगं पण निदान यावेळी तरी मला वीर हवा होता. पण काय झालं? नाही असं काळजी करण्यासारखं झालं तरी काय? अगं तो मास्तरचा सुधीर आपल्या सपनासोबत आपल्या खोट्या प्रेमाचं नाटक करून आपल्या सपनाला आपल्या प्रेम जाळात फसवू पाहत होता. पण आपल्या सपनानं त्याचा धडधडीत अपमान करून त्याला हाकलून लावलं आणि त्याच अपमानाचा बदला म्हणून तो आपल्या कारखान्यावर धाड टाकायला लावून अगं आपल्याला बदनाम करू पाहतोय. पण सत्य किती झाकण्याचा प्रयत्न जरी केलात ना तुम्ही, तरी आज ना उद्या तो उघडकीस येणारच. पण रेणुका, मी खरं सांगतोय, मी कुठलाही कसलाही भ्रष्टाचार केलेला नाही. तुला खरं नाही वाटत ना, तर मी तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतोय, मी कुठलाही कसलाही भ्रष्टाचार केलेला नाही. हो, मी खरं सांगतोय रेणुका, मी खरं सांगतोय, मी खरं सांगतोय. अगं हेच तर माझं खरं सत्य रूप आहे आणि त्याचे ते भोग हे तुला आयुष्यभर भोगावं लागणार आहे. ना तू माझी पत्नी आहे ना मी तुझा पती. अगं तू तर या चार भिंतीच्या आड एखाद्या अडकीच्या सापडलेल्या सुपारी सारखे एक बेबस लाचार झालेली माझी एक शिकार आहे. तरी सुद्धा मी तुला जिवंत मारू शकत नाही, कारण असंच मला तुझ्या सोबत तुझं आयुष्यभर फक्त खेळत राहायचं. कुठपर्यंत तुम्ही असं माझ्यावर अत्याचार करणार आहात, असं छळ करणार आहात? कुठपर्यंत सहन करणार आहे मी अजून? आठव ना ते गेलेले दिवस आठव. मी सुद्धा तुला आपल्या लग्नाआधी घडलेल्या संबंधातून झालेली तुझी ती गर्भधारणा साफ करण्यासाठी मी तुला कितीतरी दिवस समजावण्याचा प्रयत्न केला. रेणुका राणे, माझे तू माझं काही एक ऐकलं नाही. उलट मला विनयभंग आणि कोर्ट कचेरीच्या धमकी देऊन मला आपल्या सोबत लग्नासाठी राजी केलं आणि मी सुद्धा तुझ्या सोबत लग्नासाठी राजी झालं. ते केवळ माझ्या राजकारणासाठी आणि आज उपभोगत असलेल्या या आमदारकीच्या खुर्चीसाठी. रेणुका, तो लावलेली ती आग आहे ना, आग अजूनही माझ्या काळजात धगधगते आहे आणि त्याची शिक्षा हे तुला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. ही शिक्षा नसून फक्त अत्याचार आहे माझ्यावर. खरं सांगायचं म्हणजे मला लग्नाचा हमी देऊन तुम्ही माझ्या शरीराचे खेळ खेळत राहिला. माझ्या उदरात वाढणाऱ्या बाळाला आणि मला तुम्ही नकाराचा सुद्धा अधिकार गाजवलात. मी तुमच्याशी लग्न केलं ते माझ्या मुलाला अनाथ आश्रमामध्ये घालून, मी माझ्या मुलाला माझ्यापासून दूर ठेवण्याची तुमची आठ मान्य करून मी तुमच्याशी लग्न केलं. कारण की तुम्ही मला कलंकित केलं होतं आणि एकदा का स्त्रीला कलंक लागला ना, तर त्या स्त्रीला या समाजामध्ये जगण्याचा काही एक अधिकार नसतो. तू या समाजाच्या भीतीपोटी माझ्यासोबत लग्न केलं नाही, तर आयुष्य आरामात जीवन जगावं यासाठी तू मला आपल्या प्रेम जाळात फसवून माझ्यासोबत लग्न केलं. त्यात त्याला तुझ्यासारख्या दीड जमिनीच्या बाईचे अवकातच काय होती ग माझ्यासारख्या सोबत लग्न करण्याचे. आजही तुमच्या मनात तोच तिरस्कार आहे माझ्याबद्दल.
मग एवढा तिरस्कार होता तर माझ्याशी लग्न करून माझ्या पोटी संतान सुख देऊन या घराची लालसा का दाखवली तुम्ही? कारण मला पहिला मुलगा हवा होता. तो सुद्धा माझ्या मार्गाने चालणारा, माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहणारा. पण तिथे तो मुलीला जन्माला घालून माझ्यातील राक्षस पुन्हा जागा केला. याचा अर्थ मुलीच्या जन्माने तुम्हाला आनंद झाला नाही आणि म्हणून तुम्ही एका अनाथ परक्या मुलाला मुलाचा दर्जा देऊन त्याला इन्स्पेक्टर बनवलं. पण तुम्ही त्याला इन्स्पेक्टर बनवलं की या समाजाच्या हितासाठी नव्हे, तर स्वतःची पोटी भरण्यासाठी. हो, काय एवढंच कशाला? तुझ्यावर अन्याय अत्याचार करायला त्याला शिकविणारा हा दुसरा तिसरा कुणी नाही, तर हा तुझा नवरा आहे. हा तुम्ही तर मला सोडलं नाही, पण त्या बिचाऱ्या अनाथ त्या परक्या मुलाला सुद्धा सोडलं नाही. त्याला पाप करायला लागला तुम्ही, वाईट मार्गाला चालायला लागला तुम्ही. खरं सांगायचं म्हणजे आता तुम्ही माणूस नाही तर शैतान आहे, शैतान. अगं यापेक्षा आणखीन मी काय काय पाप केलंय हे जर तुला कळलं ना माय डिअर रेणुका कळले, तर तुझ्या या तोंडून मला शिवीशाप द्यायला शब्दही पुरणार नाही. सांगा मग माझ्या आयुष्याची कुठला खेळ खेळला तुम्ही? मी आज ऐकायला तयार आहे. ऐकायचं आहे? ऐकायचं आहे तर मग ऐक. आजपर्यंत अनाथ समजून मी तुझी खोटी समजूत घातली ना, तो वीर हा तुझा मुलगा आहे. वीर माझा मुलगा आहे? नाही, तुम्ही खोटं बोलता. तुम्ही खोटं बोलत आहात. हे खोटं आहे सगळं काही. तुला खरं नाही वाटत? खरं नाही वाटत तर मग जा ना. अगं जा त्या अनाथ आश्रमामध्ये जाऊन स्वतःची शहानिशा करून घे. अगं तसंही त्याचे सर्टिफिकेट अजूनही माझ्याकडे आहे. का केलं तुम्ही असं? आजपर्यंत काला पुंडवला तुम्ही, का नाही सांगितलं तुम्ही मला? का केलं तुम्ही असं? कारण तुला जर सांगितलं असतं ना रेणुका, तर तू कधी त्याला माझ्या मार्गावर चालूच दिलं नसतं आणि वीरही माझ्या मार्गावर कधी चालायला तयारही झाला नसता. पण आता तुझा खेळ संपला, तोही कायमचा. हो, कारण की तुझ्या काळ्या कर्तृत्वाचा एक एक पाडा वाचून मी माझ्या मुलांना सांगणार आहे मी त्यांना की हा बाप कसा आहे म्हणून. अरे वा वा वा, अजूनपर्यंत माझ्या कशा लक्षात आलं नाही की आतापर्यंत मी तुला जे जे काही सांगितलं हे सगळं तू आपल्या मुलांना सांगशील म्हणून. अरे मी तुला तिथपर्यंत जाऊ देण्या इतका बैल बुद्धी. कारण तुला तर मी आधीच तुझ्या मुलांच्या नजरेसमोर एक वेडी म्हणून तुझं अस्तित्व उभं केलंय. या माझ्या हाताने तुला दारू पाजून एक दारुडी बनविलंय आणि तू सुद्धा मुकाट्यानं ती दारू पीत गेलेस. हाच तर खऱ्या अर्थानं माझा विजय आहे आणि आयुष्यभर मी तुझ्या सोबत हेच करणार आहे. आणि आज सुद्धा मी म्हणेन तेवढी दारू प्यावी लागणार. आज मी तुमचा प्रतिकार करणार आहे. हो, आज मी माझा तोंड उघडणार नाही आणि दारू पिणार नाही. तू दारू पिणार नाही? मी अजिबात दारू पिणार नाही. माझा प्रतिकार करणार आहे. हे रेणुका टाळले, मला माहिती आहे की नाग दाबलं ना की आपोआप तोंड उघडतं. आज ना मी जेवढी म्हणी तेवढी तुला प्यावी लागेल. नाही, मी आज दारू पिणार नाही म्हणजे नाही. कसा तू दारू पीत नाही तेच बघतोय. यार मला
आता ना सगळं विचार करण्याच्या पलीकडे गेलाय पप्पा. पप्पा उगाच आपलं डोकं खराब करून घेण्यापेक्षा एकदा सईला पागलखान्यात नेऊन टाकलेलंच बरं आहे. वीर असं बोलू नकोस रे. अरे अरे मी तुला सांगते, तू अनाथ मुलगा नाही आहेस. तू माझा मुलगा आहेस. आणि आज हे सत्य या माणसाने आपल्या तोंडाने सांगितलंय. तू माझा मुलगा आहेस वीर. अरे विश्वास ठेव माझ्यावर. वीर तू अगदी बरोबर बोललाय. आता हिला पागलखान्यामध्ये नेऊन भरती केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण आज हिनं आपल्या वेडेपणाची तर हद पार केली आहे. मी वेडी नाहीये. तर या माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी मला वेडी ठरवलंय. आज तुम्ही याच्या इशाऱ्यावर नाचत आले. आणि ती माझी मजबुरी होती. अगं असे कसे तू पागलखान्यात हेच बघतोय मी. हो असली कामं तुमच्यासारख्या माणसाला शोभा देत नाही. त्यासाठी मी आहे ना. बरोबर बोललास बेटा. कारण तसंही मला महत्वाच्या कामाकरिता बाहेर जायचं होतं. पण वीर मी येईपर्यंत ही माझ्या या घरात मला दिसता कामा नये. तुझ्या माणसाच्या मनाकडे लक्ष देऊ नको. अरे माझ्यावर विश्वास ठेव रे. अरे मी आज जे सांगणार ते सत्य आहे. अरे एकदा तरी विश्वास ठेव ना माझ्यावर. अगं पण मी तरी का म्हणून केवळ तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवतो. त्यापेक्षा आपण एक खेळ खेळू. अगदी शेवटचा खेळ. आई आणि बाळाच्या ऋणानुबंधाचा अगदी शेवटचा खेळ. त्यात जर तू जिंकलीस तर मी तुला आई म्हणून हाक मारेन. आणि जर तू का हरलीस तर तुझा आणि माझा काहीही संबंध राहणार नाही. हे बघ, हे पिस्तूल रिकामी आहे की यात गोळ्या आहेत हे फक्त मला माहिती आहे. पण ही सर्वात आधी कुणाच्या हृदयाला लावायचा हे मी ठरवणार नाही. हे तुला ठरवायचं आहे. मग सांग, ही सर्वात आधी कुणाच्या हृदयाला लावायची, तुझ्या की माझ्याला? लाव माझ्या छाताड्यात. तर सगळ्याच्या सगळ्या गोळ्या माझ्या छाताड्यात. घे माझा जीव. कारण की तुझ्या जीवापेक्षा माझ्या जीवाचं काही मोल नाही रे. मार मला, संपव मला. शेवटी विजय तर तुझाच झालाय का? कारण स्वतःच्या विरुद्धाला लावता क्षणी ओळखलीस की यात गोळ्याच नाहीत म्हणून. पण धाडस मात्र खूप मोठं करून दाखवलं सा. आता मला सुद्धा ही पिस्तॉल माझ्या हृदयाला लागून तुला दाखवून द्यावं लागेल की शेवटी विजय हा तुझाच झालाय म्हणून. ही घे पिस्तॉल आणि लाव माझ्या छातड्यावर आणि सहाच्या सहा गोळ्या माझ्या हृदयाच्या आरपार. वीर असं बोलू नका. खरंच अगं यात गोळ्या नाही आहेत. अरे अरे काहीतरी अवघड घडेल. सोड मला. अगं चालव ह्या सहाच्या सहा गोळ्या माझ्या हृदयाच्या आरपार आणि संपव मला. आणि कर मला या संपूर्ण पापातून मुक्त. अगं चालव आई चालव. होय आई. अगं या पापी तोंडून मी तुला आज आई म्हणून हाक मारलंय. अगं तुझ्या या साऱ्या कर्माची कहाणी त्या दारावर उभा होऊन त्या नालायक माणसाच्या तोंडून मी ऐकलंय ग. पण मी तरी किती निष्ठुर आहे ग. अगं स्वतःच्या आईच्या प्रेमाला ममतेला नाही समजू शकलोय ग. अगं मी केवळ तुझा तिरस्कारच तुझा छळच करत आलोय. आणि तू मला एक परका समजून एक अनाथ समजून माझ्यावर तितकीच माया केलीस, तितकंच प्रेम दिलंस. पण मी तुझ्या प्रेमाला नाही समजू शकलो. फार मोठा गुन्हेगार आहे. मी तुझा फार मोठा अपराधी आहे का आई. यामध्ये तुझा काही एक दोष नाही आहे. कारण तर त्या माणसाला तुला पासून हे सगळं करायला भाग पाडलंय. स्वतःला दोषी ठरवू नको. अगं पण कुणाच्या सांगण्यावरून मी एका आईशी इतका निष्ठुरपणे वागलोय हा दोष माझाच आहे ना. नाही आई, मी तुझा फार मोठा अपराधी आहे ग. अगं तू मला स्वतःच्या उदरातून जन्म घालून स्वतःचं दूध पाजलं. पण हे परमेश्वरा, अरे त्या दुधाऐवजी त्या क्षणाला त्या दुधाऐवजी तू विष तरी का घातलंच नाही रे.
अरे अनालायक माणसाने या हाताने केवळ तुझा छळच करत आलंय. या हाताने मी तुला दारू पाजलंय ग, पण त्या क्षणी या हातात माझे हात तरी का गळून पडले नाहीत आई? बस अरे असं स्वतःला दोषी ठरवू नको. मी तुझे सगळे दोष आपल्या पदरी घातले आहेत. हो. स्वतःला दोष देऊ नको. हे सगळं चुकून झालं तुझ्या हातून. आई आई अगं हे सगळं काय ऐकते मी? स्वप्ना बरं झालं तू आलीस ते. तुला सांगू हा वीर अगं कोणी अनाथ आश्रमातून आलेला मुलगा नाही आहे. हा वीर माझा मुलगा आहे. तुझा भाऊ आहे. मी याला जन्म दिलाय. पण मला एक सांग, हे सगळं इतक्या वर्षांनी? ते मी नंतर सांगेन तुला. मी नंतर सांगेन. पण हा वीर अनाथ नाही ग. आई, अगं मी तुझा फार मोठा गुन्हेगार आहे ग. मी तुझा फार मोठा अपराधी आहे. अगं कुणाच्या सांगण्यावरून मी तुझी केवळ विठंबनाच करत आलोय ग. तुझा केवळ तिरस्कारच करत आलोय. पण पण आता तिरस्कार करायला फरक तर राहिला नाही असं. मग मग आपल्या ताईला लगेच काय विषय? आई